तर ट्रॅफिक पोलिसांकडून वाहनांवर केल्या जाणाऱ्या कारवाईमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप अधिकार कार्यकर्ते अनंत पाटील यांनी केला। ट्रॅफिक पोलिसांकडून कारवाई केलेली वाहनं गोडाऊनला जमा न करताच परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अनंत पाटील यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय। याबाबत विरार वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेट्टे यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळलेला आहे। हा संपूर्ण घोटाळा नेमका काय आहे याबाबत अनंत पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। अनेक वाहनं हे लोक वाहतूक कारवाई दरम्यान जप्त करतात, पण ती जप्त केलेली वाहनं गोडाऊनपर्यंत जाऊन पोहोचतच नाहीत। मग ती जप्त केलेली वाहनं हे लोक परस्पर विल्हेवाट लावतात की लाच स्वरूपात पैसे खाऊन ती वाहनं सोडून देतात, त्याबाबतचं उत्तर तेच देऊ शकतात। पण जप्त केलेली वाहनं गोडाऊनमध्ये उपलब्ध सध्या आहेच नाही आहेत। ती वाहनं बाहेर रस्त्यावरती फिरत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे।